शिरोली येथे 2011 साली झालेल्या ऊस दरवाढ आंदोलनाच्या प्रकरणात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासह एकूण 80 शेतकरी कार्यकर्त्यांची कोल्हापूर सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे। न्यायाधीश कश्यप यांच्या कोर्टात सुनावणी झाल्यानंतर आज हा महत्त्वपूर्ण निकाल लागला। तब्बल 16 वर्षांच्या प्रदीर्घ न्याय प्रक्रियेनंतर न्याय मिळाल्यानं शेतकरी आणि कार्यकर्त्यांनी न्यायालयाच्या आवारातच एकमेकांना गळाभेट देत आनंद व्यक्त केला। 2011 मध्ये शिरोली औद्योगिक परिसरात ऊस दरवाढीसाठी आंदोलन झालं होतं। या आंदोलनादरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि कायदा आणि सुव्यवस्था बिघडवल्याच्या आरोपाखाली राजू शेट्टी यांच्यासह अनेकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते। निर्दोष मुक्ततेनंतर बोलताना राजू शेट्टी म्हणाले, त्या काळात शेतकऱ्यांचं आंदोलन दबवण्यासाठी तत्कालीन राज्य सरकारने पोलीस प्रशासनाच्या सहाय्याने जाणीवपूर्वक हे गुन्हे दाखल केले होते, पण न्याय मिळाला आहे। कार्यकर्त्यांना या निकालामुळे पुन्हा 12 हत्तीचं बळ मिळालं आहे। घामाच्या दामासाठी आणि न्याय हक्कासाठी शेतकरी पुढेही लढत राहतील। प्रकरण सुरुवातीला वडगाव न्यायालयात चालले, त्यानंतर ते जिल्हा सत्र न्यायालयात वर्ग करण्यात आले। या 15-16 वर्षांच्या कालावधीत सर्व शेतकरी आणि कार्यकर्ते सातत्याने न्यायालयात हजर राहत होते। अखेर सर्व आरोप कोसळून 80 आरोपींची निर्दोष मुक्तता झाली आहे। या प्रकरणातील न्यायालयीन कामकाज ॲडव्होकेट ब्रिजेश शास्त्री, ॲडव्होकेट श्रेणिक पाटील, ॲडव्होकेट अमय मकरे, ॲडव्होकेट सुवर्णभद्र पाटील, ॲडव्होकेट TY जाधव, ॲडव्होकेट प्रीती चिटणीस, ॲडव्होकेट ऋषिकेश काकडे, ॲडव्होकेट ऋषिकेश शास्त्री आणि ॲडव्होकेट VV डोईजड यांनी पाहिले।